एकाच दिशेने सरासरी 3 किलोमीटर दर तास व 4 किलोमीटर दर तास इतक्या वेगाने चालणाऱ्या एक्स आणि वाय दोन व्यक्तींना एक ट्रामगाडी अनुक्रमे 8 सेकंद व 9 सेकंद ओलांडते, तर ट्रामगाडीची लांबी किती? पाहता, एक मनुष्य या दिशेने चाललेला आहे आणि गाडी त्याला ओलांडत आहे. आता मनुष्याची रुंदी किंवा जाडी ही नगण्य मानायची, खांबाप्रमाणे मानायचं. फक्त आता काय करायचंय की येथे मनुष्याचा वेग हा गृहीत धरला पाहिजे. गाडीचा जो वेग आहे तो त्या गाडीच्या वेगातून त्या मनुष्याचा वेग हा वजा केला पाहिजे, कारण दोघं एका दिशेने चाललेत. वेगांचे काय होते, वजाबाकी होते. आता काय करायचं, आपण गाडीचा वेग आपल्याला माहित नाही. पहा, ती गाडी आहे, तिचा वेग आपल्याला माहित नाही. मग आपण असं म्हणायचं, त्या ट्राम गाडीचा वेग ताशी x किलोमीटर मानू, x किलोमीटर मानू व तिची लांबी y मीटर मानू. पाहिजे आता गाडीचा वेग किती आहे, x किलोमीटर ताशी. x किलोमीटर गाडीचा वेग आहे. त्या माणसाचा किती वेग आहे, 3 किलोमीटर आहे. तर आता पहा बरे, ती गाडी 8 सेकंदामध्ये एकाला आणि एकाला 9 सेकंदामध्ये ओलांडते. तर आपल्याला माहिती आहे की अंतर म्हणजे काय असतं, वेग गुणिले वेळ असतो. गाडीची लांबी किती आहे, x आहे. मग x बरोबर अंतर बरोबर वेग. आता या ठिकाणी काय होणार आहे, वेगांची वजाबाकी होणार आहे पहिल्या वेळेस. ताशी x किलोमीटर आहे, x तिचा वेग आहे. इथं आपण गाडीची लांबी y मानलेली आहे. गाडीची लांबी बरोबर तिचा वेग किती होणार आहे, x वजा 3 हा होणार, आणि गुणिले वेळ किती आहे, 9 सेकंद आहेत. आता पहा, 9 सेकंद आहे ना, हे 8 सेकंद आणि 9 सेकंद आहे. तर त्या सेकंदाचं एक तर आपल्याला वेग हा सेकंदामध्ये बनावं लागेल, किंवा हा सेकंद तर आपल्याला तासामध्ये बनावं लागतील. तर येथे 8 सेकंद आहेत. सेकंदाचे तास किती होतात ते आपल्याला करता येतं. तर कसं करायचं की एका तासामध्ये 36 सेकंद असतात. मग 8 सेकंद म्हणजे किती माहिती आहे का, 8/3600 एवढे सेकंद होतात, एवढे तास होतात. पहा नीट, y बरोबर गाडीची लांबी बरोबर गाडीचा जो वेग आहे तो वेग गुणिले तिला लागणारा वेळ. वेळ किती आहे, तो पहिला 8 सेकंद आहे. 8/3600 लिहायचं. किती लिहायचं, 8/3600. हे पहा काय मांडलंय नक्की ते, हे का मांडलंय ते नीट पहा. ज्या वेळेस आपल्याला तासाचं रूपांतर सेकंदामध्ये करायचं असतं, त्यावेळेस 1 तास म्हणजेच 3600 काय असतात, सेकंद असतात. त्यामुळे किती सेकंद असू द्या, त्याला आपण जर 60 ने भागलं, किती सेकंद असले त्याला आपण जर 3600 ने भागलं, तर त्या सेकंदाचं रूपांतर मग तासामध्ये होतं. कशात होतं, तासात. म्हणजे पहा, समजा 7200 सेकंद असले भागिले 3600 म्हणजे 2 तास होणार. म्हणजे सेकंद किती का असना त्याला 3600 मध्ये तास होतो. मग ह्या वेळ आपण तासामध्ये बनवला आहे. मग आता आपण हे सोपे रूप देऊ. हा 3600 नको आहे, मग आधी 3600 इकडे भागिले इकडे गुणिले होणार. असं होणार 3600y. 8 ने दोघांना गुणलं होईल, 8x वजा 8 त्रिक 24. पहा, 3600y बरोबर 3600 इकडे भागिले ना, इकडे गुणिले केला, आणि 8 ने दोघांना गुणलं, 8x वजा 24 आले. आता याला आपण सोपे रूप देऊया. 8 आधी इकडे वजा होईल, म्हणजे वजा 8x. पहा सोपे रूप आहे इकडं, वजा 8x अधिक 3600y बरोबर वजा 24. वजा 24 सुरुवातीला चिन्ह वजा नको. मग 8x वजाचं अधिक केलं, वजा 3600y बरोबर आलं 24.
पहा 8x वजा 3600 y बरोबर काय आलं 24. याला आपण म्हणू याला कमी होईल अजून 8 ने भाग जाईल. x वजा 8 त्रिक 24 8 चौक 32 4 उरले 8 पंचे 40 0 y 8 त्रिक 24 पहा 8 एक 8 येथे भाग लावला 8 चौक 32 4 उरले 8 पंचे 40 8 0 0 याला आपण समीकरण म्हणू 1. दुसऱ्या वेळेस काय घडलं बघा बरे गाडी 30 आहे. गाडी 30 आहे नीट पहा गाडीमध्ये फरक पडलेला नाही. गाडीची लांबी 30 आहे फक्त आता वेग किती होणार आहे x वजा 4 होणार आहे. तिचा ताशी वेग हा 4 ने कमी होणार आहे कारण दुसरा माणूस हा 4 चाललाय तेव्हा त्याला जरा जास्त वेळ लागतो 9 सेकंद लागतात. मग 9 सेकंद म्हणजे किती होणार 9/3600 म्हणजे हा ताशी वेग आला. पहा म्हणजे हा काय आला ताशी वेग आला 3600 भागिले गुणले होणार. मग इकडे कसं होणार 3600 y बरोबर 9x वजा 9 चौक 36. याला आपण सोपे रूप देऊ. पहा याला आपण सोपे रूप दिलं काय होईल अधिकच्याकडे वजा होणार वजा 9x अधिक 3600 y बरोबर वजा 36. स्टार्टला चिन्ह वजा नको मग 9x अधिकचे वजा 3600 y बरोबर वजाचे अधिक 9 ने भाग जाईन x 9 चौक 36 400 y 9 चौक 36 समीकरण नंबर काय आलं 2 आलं. हे एक समीकरण आलं आणि हे एक समीकरण बघा समीकरण नंबर 1 समीकरण नंबर काय आले 2 आले. पहा परत गाडीची लांबी आपण y मानलेली आहे. ही लांबी कशामध्ये मीटर मध्ये ती लांबी किती मानली आपण मीटर मानली आणि हा जो वेग आहे x वजा 3 8/x 3600 म्हणजे हा ताशी किलोमीटर किती आहे त्याचं आपण रूपांतर केलं ताशी किलोमीटर मध्ये केलंय. हे काय ताशी किलोमीटर मग उत्तर आलं x वजा 450 बरोबर 3 आलं. आता हे समीकरण सोडू आपण x वजा 450 y बरोबर 3 आणि x वजा 400 y बरोबर 4. समीकरण चिन्ह बदली अधिकचं वजा करायचं वजाचं अधिक करायचं अधिकचं वजा केलं उत्तर आलं वजा 1 बरोबर वजा 50 y. y ची किंमत किती 1/50 1/50. y काय आहे गाडी आहे ती ताशी 1 किलोमीटर लांबी आपण ती y किलोमीटर होणार कारण ते किलोमीटर मध्ये माप असल्यामुळं. मग 1/50 काय आलं किलोमीटर आलं. मग 1/50 म्हणजे किती होणार 1/50 किलोमीटरचं आलं 1/50 गुणिले 1000 बरोबर 20 मीटर खाली गाडीची लांबी आली. तर सी हा पर्याय आला. गाडीची लांबी किती आली 20 किलोमीटर आली 20 मीटर आली 1/5 y ह्या मीटर मध्ये त्यामुळे ते 20 मीटर अंतर आलं बरोबर.